मित्रांनो, तर आपण मच्छी घेणार आहे आता. आणि मच्छी बघा कोणकोणती आहे. तर इथे आपल्याला कोलंबी पसंत आलेली आहे. तर मग आपण अर्धा किलो कोलंबी घेऊ ना, मग घरी जाऊया. चला, मस्त स्वच्छ पाण्यात तिला धुवून घेऊ. 2 पाण्यात तरी धुवा. तिची पूर्ण म्हणजे साफसफाई करून मस्त धुवून घ्या. बघा मित्रांनो, आज तुम्हाला कोलंबी मसाला मी दाखवणार आहे. कोलंबी बनवणार आहे. तर आपण अर्धा किलो कोलंबी आणलेली आहे. आणि कोलंबी मसाला बनवण्यासाठी कोणकोणते रेसिपी लागतात, म्हणजे कोणकोणते मसाले लागतात ते तुम्हाला आज दाखवणार आहे. एकदम आगरी पद्धतीने आपण कोलंबी बनवणार आहे. तर चला या, तुम्ही आता मसाले बघून घ्या. मसाले कोणकोणते आपण मसाले घेणार आहेत. तिथं 2 कांदे कापलेले आहेत. हा अख्खा मसाला आहे. हळदी पावडर आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि आगरी मसाला. इथं टोमॅटो आहे, ही कोथिंबीर आहे, इथं जिरा आणि 2 इलायचीचे तुकडे घेतलेले आहेत. ही खोबऱ्याचं पेस्ट केलेली आहे. आणि हा झिंगा मसाला आहे. आणि इकडे बघा, झिंगा आपण धुवून घेतलेला आहे, मस्त एकदम स्वच्छ केलेला आहे. तर मित्रांनो, आपली रेसिपी तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये बघत राहा. रेसिपी आवडल्यास शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला नवीन नवीन रेसिपी माझ्याकडनं बघायला मिळेल. तर चला, रेसिपीला तयारी करू. चला तर गॅस पेटवू आपण पहिले. बघा, मग थोडा गरम झाला का त्यात टाकू तेल टाकू. मग आता टोमॅटो सोडू, जे आपण कापून घेतलेले होते ते. आणि कांदा, थोडीशी कोथिंबीर टाकू. त्याच्यावरती नमक, थोडासा मीठ टाकायचं आहे. थोडासा टाकायचं आहे मित्रांनो, जास्त टाकायचा नाही. आणि हलवून घ्यायचं आहे थोडासा, त्याला मिक्स करून घेऊ. आणि हा जो मसाला आहे हा 70% शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही. अद्रकचा थोडासा उपयोग केलेला आहे आपण इथे. आणि बाकीचा अद्रक आपण नंतरच्याला ठेवलेला आहे. बघा, 70%च आपल्याला शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही. 70% शिजून झाल्यावरती आपल्याला त्याला काढायचा आहे. थंडा झाला का मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. बघा, मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊ, पेस्ट बनवून घेऊ त्याची. आता बघा, जास्त गरम नाही घ्यायचा मित्रांनो, मिक्सरचा भांडा मग खराब होऊ शकतो. मिक्सरच्या भांड्यात काढू. मित्रांनो बघा, हा अशा पद्धतीचा आपला मसाला हा तयार झालेला आहे मस्त. मग चला, आता मग आपण त्याच कढईत पुन्हा तेल टाकू. तेल गरम झाला की मग तो मी सांगितलेला जिरा आणि 2 इलायचीचे तुकडे, बस त्याची फोडणी. मग ही अख्खा मसाल्याची पेस्ट ती टाकायची. थोडीशी अद्रक लसूण, आपण अद्रक ठेवला होता आणि लसणाची पेस्ट ठेवली होती थोडी, ती टाकायची. मस्त हलवून घ्यायचा. हळदी पावडर टाकलेली आहे, मिरची पावडर म्हणजे आगरी मसाला, त्याला हलवून घ्यायचा आहे. हा आपण झिंगा मसाला म्हणजे कोलंबीचा जो मसाला आणलेला बाजारातून तो आहे, हलवून घ्यायचा आहे त्याला मस्त. बघा, जास्त लावून द्यायचा नाही, मीडियम गॅसवरतीच त्याला शिजवायचं आहे. आणि ही पेस्ट आपण त्याच्यात आता सोडायची आहे. मस्त त्याला आता मिक्स करून घेऊ आपण. मिक्स जास्त करायचा नाही, लगेच त्याच्यात ना मिक्स झाला की त्याच्यात लगेच आपल्याला ती कोलंबी सोडायची आहे. तर बघा, जास्त म्हणजे हे नाही करायचं, लावून द्यायचं नाही जास्त आपल्याला. त्यात आपल्याला कोलंबी सोडायची आहे मित्रांनो. बघा, कोलंबी सोडली का तिला पण जास्त हिलवायची नाही. मग ती कशी असतं, मग तिथे ते वरची चांबडी वगैरे जे बोलतात ती निघून जाते. मग कोलंबीचे पूर्ण हे होऊन जाते, ढिली होऊन जाते कोलंबी. बघा, नॉर्मल तिला फक्त हे करायचं आहे, हलवायची आणि त्या मसाल्यामध्ये आतमध्ये ठेवायची. आणि थोडासा आपण इथं पाण्याचा उपयोग करणार आहे, पाणी टाकायचं आहे आणि कोथिंबीर. आणि नॉर्मली हलवून ठेवायचं, फक्त नॉर्मल असं तिला ना हलवायचं आहे. बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. मीठ टाकलेलं आता आपण.
थोडंसं त्याला ना ही खोबरा पावडर होती ना ही पण टाकून घ्यायची आपण, नंतर ठेवायची नाही, कारण नंतर शिजल्यावरती जास्त तुम्ही टाकायला गेलं मग ती हे होईल, कोळंबीच फुटेल. कोळंबीचे मग तुकडे होतात डायरेक्ट. त्याचा डोक्याचा भाग साईडला होतो बघा, असं नॉर्मली हलवत ठेवायचं, हलवून ठेवायचा आणि मग त्याच्यावरती आपण झाकण द्यायचं. मग झाकण दिल्यावरती ना त्याच्यात मग थोडंसं वरती पाणी ठेवायचा, तसंच ठेवायचा वाफेवरतीच मस्त त्याला. बघा पाणी टाकायचं आता थोडा. तर आपला कोलंबी मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर बनलेला आहे आणि त्याची आपण टेस्ट करून बघू आणि त्याचा मसाला कसा बनलेला आहे आणि किती टेस्टी बनलेला आहे आणि किती जाड म्हणजे गाढ आहे, एकदम गाढासारखाचा बनलेला असा. तर चला या तुम्ही आता मसाला बघून घ्या. बघा अशा पद्धतीने मस्त मसाला तयार झालेला आहे. कोलंबी बघा किती मस्त आणि तो रस्सा बघा किती मस्त झालेला आहे. तर मित्रांनो तो आपण आता टेस्ट करून बघू आणि किती टेस्टी झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण टेस्ट करून बघितला, खूप छान आहे. थोडासा गोड लागतो. आपण काय केलेलं माहिती आहे, चिंच टाकली नाही म्हणून त्याच्यामुळे थोडा गोड लागतो तो. तरी पण खूप खूप सुंदर आहे, म्हणजे खूप सुंदर असे टेस्ट बनवलेलं आहे एकदम. आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि त्याचे बघा एकदम मसाला एकदम स्पायसी आहे आणि एवढी भारी बनलेलं आहे ना हे कोलंबी मसाला. एक नंबर, एक सुंदर. चला तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल आणि घरी बनवायला पण आम्ही शिकू तुम्हाला. तर चला, धन्यवाद.